ओके, सो नेक्स्ट टाईपचं क्वेश्चन बघूया. लॅमिस थेरमचाच आहे, पण त्यामध्ये थोडा पॅटर्न वेगळा आहे. बघा आता क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे, प्रोसेस तीच असणार आहे, फक्त क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो थोडा चेंज आहे. क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे, अ वेट ऑफ 100 न्यूटन इज अटॅच बाय अ 2 स्ट्रिंग. सो या ठिकाणी 2 स्ट्रिंग दिलेल्या आहेत. बघा, ही एक स्ट्रिंग आहे आणि या ठिकाणी ही एक स्ट्रिंग आहे, आणि त्या दोन्ही स्ट्रिंगवरती सिलिंगला फिक्स केलेलं आहे. तर या 2 स्ट्रिंग मिळून किती वेट बॅलन्स करताय, तर 100 न्यूटनचं. ठीक आहे, 100 न्यूटनचं वेट आपण या 2 स्ट्रिंगला अटॅच केलेलं आहे. तर व्हॅल्यू काय बघा, पुढे काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲज शोन इन द फिगर. दोन्ही पर्टिक्युलर स्ट्रिंग्समध्ये तुम्हाला टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आता टेन्शन सांगितलं आहे, तर एकामध्ये एका वायरचं टेन्शन आपण समजा T1 कन्सिडर करून घेऊ आणि दुसऱ्या वायरचं टेन्शन आपण T2. तुम्ही पाहिजे तर याला T2 नाव देऊ शकता, याला T1 नाव देऊ शकता, तुमची इच्छा, त्याच्यात काही फरक पडणार नाही. आता डायग्राम जी आहे ती आपल्याला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेली होती. नाव डायग्राम दिलेली आहे, तर आपण याच्यावरून डायरेक्टली काय ड्रॉ करू आता, FBD. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये हे क्वेश्चन सॉल्व कराल, तर जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, ती आन्सर शीटमध्ये तुम्हाला परत एकदा ड्रॉ करायची आणि त्यानंतर त्याची FBD ड्रॉ करा. डायरेक्ट FBD ड्रॉ करू नका. तर ऑलवेज आपल्याला तसं माहिती आहे की बॉडीचं वेट कायम कुठं ॲक्ट होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. किती वेट राहतं, 100 न्यूटन. ठीक आहे, या ठिकाणी 100 न्यूटन इकडच्या साईडला ॲक्ट होणारं जे टेन्शन राहील वायरमध्ये T2. मी पहिले पण सांगितलं आहे की वायरमध्ये टेन्शन ऑलवेज कुठं जाईल, टुवर्ड्स द सपोर्ट. जो त्याचा सपोर्ट राहील वायरचा, तिथं ते टेन्शन त्या दिशेने जात राहतं आणि वरच्या डायरेक्शनला कायम. तर इथं टेन्शन इकडच्या साईडला येईल, हे टेन्शन दॅट इज T1. आता थोडी आपल्याला जॉमेट्री अप्लाय करायची. जॉमेट्री काय सांगतं, जसं आपण पहिले पण केलं होतं की इथं जर हॉरिझॉन्टलसोबत अँगल 60 आहे, तर इथंसुद्धा हॉरिझॉन्टल ॲक्सिससोबत अँगल किती असणार आहे, 60. इथं जर अँगल 30 आहे, तर इथं पण हॉरिझॉन्टल ॲक्सिससोबत अँगल किती राहील, 30. हे आपल्याला माहिती आहे. आणि बॉडीचं वेट कसं राहतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर हे 60 आणि हे किती असणार आहे, 90. हे 30 आणि हे किती असणार आहे, 90. तर 90 आणि 60 हे किती झालं मग, 150. आणि हे 90 आणि 30, हे 90 आणि इकडचं 30, हे किती होऊन जाईल, 90 + 30 दॅट इज 120. हे 120 + 150, 120 + 150 जर केलं तुम्ही, तर किती होतं, 270. आणि मग 360मधनं जर हे 270 मायनस केलं, तर उरलं किती परत, आहे 90 डिग्री. झालं, हे भेटलं तुम्हाला आन्सर. मग आता हे तुम्हाला अँगल्स भेटले. आता सिम्पल लॅमिस थेरम अप्लाय करायचा. आणि आत्तापर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये आपण T आणि Tची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. आता या क्वेश्चन्समध्ये आपल्याला T1 आणि T2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर काय करणार, सो हिअर अप्लाय लॅमिस थेरम. सो काय होऊन जाईल, T1 डिवाइड बाय T1च्या अपोजिट अँगल कोणता आहे, 150. तर इथं काय होऊन जाईल, T1 डिवाइड बाय साईन 150. एक तर तुम्ही असं लक्षात ठेवा की अपोजिट अँगल, किंवा मग असं लक्षात ठेवा जो काही फोर्स तुम्ही घेणार तो सोडून उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल. तर अँगल किती आहे, 150. बघा, हे लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतो आहे की टेन्शन म्हणजे सुद्धा एक प्रकारचा फोर्सच आहे. तर T1चं काम झालं. पुढचं T2. सो हिअर T2 डिवाइड बाय T2 सोडून उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल, T1 आणि 100मधला अँगल किती आहे, 120. तर इथं किती होऊन जाईल, साईन 120 डिग्री. ठीक आहे, 100च्या समोरचा अँगल, 100 सोडून T1 T2मध्ये अँगल किती आहे, 90. तर इथं काय होऊन जाईल, 100 डिवाइड बाय साईन 90. ठीक आहे, तर आता असं ह्या तिन्ही टर्म्समध्ये अशी कोणती टर्म आहे ज्याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहे, ही लास्ट टर्म 100 डिवाइड बाय साईन 90. तर ही टर्म आपण एकदा याच्यासोबत इक्वेट करणार, एकदा याच्यासोबत इक्वेट करणार. तर हिअर वी नो दॅट 100 डिवाइड बाय साईन 90 इज इक्वल टू काय होऊन जाईल, T1 डिवाइड बाय साईन 150. तर T1 इज इक्वल टू काय येणार आहे, 100 डिवाइड बाय साईन 90, साईन 150 इकडे येताना मल्टिप्लाय बाय साईन 150. सो 100 इंटू साईन 150 डिवाइड बाय साईन 90. इथं कसली व्हॅल्यू भेटेल तुम्हाला, T1चं. इथून तुम्हाला T1ची व्हॅल्यू भेटेल, जी की आली पाहिजे तुमची 100 न्यूटन. आणि सिमिलरली जर T2साठी अप्लाय करूया, तर T2साठी काय येईल, 100 डिवाइड बाय साईन 90 इज इक्वल टू T2 डिवाइड बाय साईन 120. डिनॉमिनेटरचा साईन 120 इकडे येताना मल्टिप्लाय. T2 इज इक्वल टू काय येणार आहे, 100 डिवाइड बाय साईन 90 मल्टिप्लाय बाय साईन 120. इथून भेटून जाईल तुम्हाला T2चा आन्सर. आणि T2 आला पाहिजे तुमचा जवळपास 173.5
205 युनिट न्यूटन. सो दिस इज वॉट ऑल अबाउट दिस क्वेश्चन. बघा सिम्पल आहे, या टाईपचे क्वेश्चन खास करून विचारले जातात. लॅमिस थेरममध्ये 2-3-4 पॅटर्नचे क्वेश्चन आहेत. आत्तापर्यंत आपला हा तिसरा पॅटर्न होता. पहिले आपण सिम्पलवाले क्वेश्चन घेतले, ज्याच्यामध्ये पहिले क्वेश्चन कसे होते, वायर इन्क्लाइंड, फोर्स हॉरिझॉन्टल या पद्धतीने. दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन कसे झाले, टेन्शन इथे, फोर्स इन्क्लाइंड, वेट खाली. मग काही वेळेस इथून अँगल दिलेला आहे, काही वेळेस सिलिंगसोबत अँगल दिलेला आहे, या कंडिशन्स होते. आणि आता हा थर्ड टाईपचा क्वेश्चन झाला. अजून याच टाईपचा एक क्वेश्चन आहे, तो तुम्हाला होमवर्कसाठी राहील. ओके, इथं एक गडबड होऊन गेली आहे. गडबड ही झाली की क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन सिमिलर होते, तर मी 100 लिहिलं आणि सॉल्व करताना मी 200वालं केलेलं आहे. सो इथं 100च्या ऐवजी फक्त काय घ्या, 200. तर हे आन्सर येतील. जर तुम्ही इथं 100 ठेवलं तर आन्सर चेंज होतील. कन्सेप्ट हाच आहे, पण इथं आन्सर वेगळं आलं असतं. पण हा क्वेश्चन करेक्ट कधी होईल, ज्यावेळेस मी इथं वेट किती घेणार आहे, इट इज 200. ठीक आहे. सो आता हे आन्सर करेक्ट आहे. इथंच चेंज होतं डायरेक्टली. ठीक आहे. हा जो आपला क्वेश्चन झालेला आहे, आता आपण जो तुमचा होमवर्कचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये चेंज काय, तर ह्या 200च्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे इथे आन्सर, सॉरी वेट घ्यायचं आहे 100. इथं पण 200च्या ऐवजी काय घेणार, वेट 100. बाकी क्वेश्चन सेम आहे, अँगल सेम आहे, वेट फक्त चेंज केलेलं आहे. तर आन्सर जे आहे ते आन्सर चेंज होईल त्या अकॉर्डिंग. आणि तुमचे आन्सर आलं पाहिजे, इथलं जे T1चं आन्सर येईल तुमचं ते 100च्या ऐवजी काय येईल, आता 50 आहे. बाकी सेम आहे आन्सर. सो पाहिजे तर इथं लिहून घ्या की तुमची डायग्राम आहे जी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, तर T1चं आन्सर येईल तुमचं 50 न्यूटन आणि T2चं आन्सर येणार आहे 86.60 न्यूटन. मागच्या क्वेश्चनमध्ये आणि या क्वेश्चनमध्ये चेंज काय आहे, तर मागच्या क्वेश्चनमध्ये इथं वेट 200 दिलं होतं आणि जो होमवर्कचा क्वेश्चन आहे तुमचा त्याच्यामध्ये वेट 100 दिलेलं आहे. एवढाच फरक आहे, बाकी प्रोसेस पूर्ण सेम आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अजून एक लॅमिस थेरमचा पॅटर्न आहे. बघा आता तुम्हाला फक्त बेसिक थोडंसं जॉमेट्री अप्लाय करता आलं ना, अँगल्स व्यवस्थित बघता आले, अँगल्स व्यवस्थित सेट करता आले तुम्हाला, तर काम होऊन जातं तुमचं. बघा क्वेश्चन काय सांगितलं आहे, चेक वेदर द वायर हॅविंग द कॅपॅसिटी ऑफ 800 न्यूटन कॅन लिफ्ट अ लोड ऑफ 800 न्यूटन. काय करायचं आपल्याला, काय चेक करायचं आहे की ज्या वायर्सची 800 न्यूटन ची कॅपॅसिटी आहे ते हे 800 न्यूटनचं वेट उचलू शकता की नाही. मग तुम्हाला बेसिकली चेक करायला सांगितलं, याचा अर्थ काय की वायरमध्ये किती टेन्शन ॲक्ट होतं आहे हेच काढायचं आहे, लॅमिस थेरम अप्लाय करायचं आहे. याची FBD ड्रॉ करूया. ही जी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केलेली ही डायरेक्टली क्वेश्चनमध्ये दिलेली आहे तुम्हाला. याची FBD येईल कशी, तर एक वायर आहे या साईडला, कोणता एंड आहे, A, तर इथं जे टेन्शन ॲक्ट होईल ते कोणतं राहील, TA. या साईडला कोणतं आहे, C, तर या साईडला जे टेन्शन ॲक्ट होणार आहे ते कोणतं राहील, समजा TC. आणि खाली जे ॲक्ट होतं आहे ते बॉडीचं वेट ॲक्ट होतं आहे, तर बॉडीचं वेट किती आहे, दॅट इज W इज इक्वल टू 800 न्यूटन. तुम्ही पाहिजे तर याला T1, T2, नाहीतर मग काही ठिकाणी असं बी नाव राहतं की ही जी वायर ही कोणती आहे, AB, तर याला नाव देऊन घेतलं TAB. ही वायर कोणती आहे, BC, तर याला नाव देऊन घेतलं TBC. ह्या पद्धतीने मी देऊ शकता, T1, T2 देऊ शकता, चॉईस तुमची आहे. आता पुढचा कन्सेप्ट जो महत्त्वाचा आहे की अँगल काय घ्यायचे. आपल्याला हे तर इथं क्लिअर समजतं आहे की याचा हॉरिझॉन्टलसोबत अँगल किती सांगितला आहे, 15. आणि आपल्याला हे क्लिअरली माहिती आहे की हा जर हॉरिझॉन्टल आहे आणि वेट कायम व्हर्टिकल राहतं, तर हे किती असणार आहे, 90. तर हे 90 प्लस हे 15, 90 आणि 15 किती होतील, 90 प्लस 15 दॅट इज 105. तर हा पहिला अँगल तर माहीत पडून गेला तुम्हाला. हे जर 105 आहे, आता पुढे याच्यासोबत व्यवस्थित बघा. आता हा जो अँगल दिलेला आहे ह्या वायरचा, ह्या कोणासोबत दिलेला आहे, व्हर्टिकलसोबत है ना. ही जी व्हर्टिकल लाईन आहे या ठिकाणी, या व्हर्टिकल लाईनसोबत वायरचा इन्क्लाइंड अँगल दिला आहे. अगेन इथं कोणती प्रॉपर्टी लावणार तुम्ही, अल्टरनेट अँगलची. आणि अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी कशी अप्लाय करणार, तर बघा इथं जर 50 आहे तर हा इथं असा झेड सारखा तयार झाला आहे. झेड कधी झाला असता अपूर्ण, जर मी इथून अशी काहीतरी वरती लाईन काढून घेईल, आता झेड दिसतोय. ठीक आहे. जर हा अँगल 50 आहे तर हा सुद्धा किती राहील, इथे 50. ठीक. हा अँगल जर 50 आहे तर आता बघा व्यवस्थित बघा, इथे तुम्ही 2-3 पद्धती तुम्ही कसंही करू शकता की इथून इथपर्यंत म्हणजे हा पूर्ण अँगल किती राहतो है ना,
हा पूर्ण अँगल किती राहील 180चा. या 180मधनं जर हे 50 चालले गेले तर हे किती राहिलं 130. मग हा अँगल कितीचा भेटला 130चा. परत एकदा सांगतोय बघा काय केलं आपण की हा 50 आहे तर हा अँगलसुद्धा किती झाला 50. तर हा जर 50 आहे तर मग तुम्ही दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. जर तुम्ही असं क्वाड्रंट तयार करून घेतलं या ठिकाणी तर मग आपल्याला हे माहिती की याचा अँगल किती राहील 90 डिग्री. जर हे 50 तर हे किती 40 आणि हे 40 तर हे वरचं किती आहे 90. तर टोटल अँगल परत हा किती झाला 130. तोच लिहिला आहे आपण. पहिले काय सांगितलं होतं मी की इथून ह्या ॲक्सिसपासून तर ह्या ॲक्सिसपर्यंतचा अँगल किती राहतो पूर्ण 180 आणि ह्या 180मधनं हा जो 50 आपल्याला माहीत पडला होता तो जर कमी केला 180 - 50 तरी पण किती राहिलं असतं 130. तुम्हाला जी मेथड सुटेबल असेल तुम्ही ती यूज करू शकता. हा अँगल माहीत झाला, हा अँगल माहीत झाला. 360मधनं जर हे आपण 130 आणि हे 105 हे जर कमी करून घेतलं तर इथला अँगल किती भेटेल तुम्हाला 130 आणि 105 किती होतं 235. 235 360 - 235 केलं तर इथं अँगल भेटेल तुम्हाला 125 डिग्री. परत आपण बेसिक पहिल्या प्रोसिजरवर येऊन गेलो. आता मी सिम्पल लॅमिस थेरमचं इक्वेशन लिहिणार आहे टी आणि डायरेक्टली आन्सर सांगणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करायची. आपल्याला डब्ल्यू माहिती आहे. डब्ल्यूचा समोरचा अँगल किती आहे sin 125. तर इथं काय लिहिलं मी डब्ल्यू डिवाइड बाय sin 125 इज इक्वल टू एक कोणतंही घेऊ शकतो तुम्ही टेन्शन. हे टेन्शन घेतलं तर टी ए बी घेतलं तर ही बाजू हे टेन्शन सोडून किंवा हा फोर्स सोडून उरलेल्या दोन्ही फोर्समधला अँगल किती 105. तर इथं काय आलं असतं TAB डिवाइड बाय sin 105 इज इक्वल टू TAB झालं. नेक्स्ट काय TBC डिवाइड बाय TBC जर घेतलं तर ही बाजू सोडून उरलेल्या दोन्ही बाजूमधला अँगल किती 130. तर इथं काय होऊ शकतं sin 130. ठीक आहे. तर हे तिन्ही इक्वेशन आपले एक इक्वेशन तयार होऊन गेलं आपलं. आणि डब्ल्यूच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता इथे जे वेट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे दॅट इज 800 न्यूटन. या दोन्ही टर्म माहिती आहे तर ही टर्म एकदा याच्यासोबत इक्वेट करा आणि इथून काय भेटेल TAB. ही टर्म एकदा TBC सोबत इक्वेट करा आणि इथून काय भेटून जाईल TBC. तुमचं आन्सर काय आलं पाहिजे तर TABचं आन्सर आलं पाहिजे तुमचं 943.34 न्यूटन आणि TBCचं आन्सर आलं पाहिजे तुमचं 748.13 न्यूटन. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हे बघा महत्त्वाचं काय आहे की व्हर्टिकल ॲक्सिससोबत अँगल माहिती आहे तर इथं पण व्हर्टिकलसोबत, हॉरिझॉन्टलसोबत माहिती आहे तर तिथं पण हॉरिझॉन्टलसोबत. जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये केलं होतं. मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अशी डायग्राम दिली होती है ना. तर इथं हॉरिझॉन्टलसोबत अँगल माहिती होता तर इथं पण आपण हॉरिझॉन्टलसोबत घेतलं, अल्टरनेटच वापरलं. इथं हॉरिझॉन्टलसोबत माहिती तर इथं पण हॉरिझॉन्टलसोबत घेतलं. हा झेड तयार होतो ना बघा असा, हा एक झेड, हा एक झेड. इथं व्हर्टिकलसोबत तर व्हर्टिकलसोबत. या पद्धतीने अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी वापरायची आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि नेक्स्ट क्वेश्चन हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टाईप आहे लॅमिस थेरमचा. क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा. देर आर 2 men that carries a weight of 200 Newton by means of rope fixed to the weight. काय सांगितलं आहे 2 व्यक्ती आहे, 2 माणसं आहे आणि दोन्ही माणसं मिळून किती वजन उचलणार आहे तर 200 न्यूटन इतकं वजन उचलणार आहे. आणि कशाच्या साह्याने उचलत आहे तर रोप म्हणजे दोरी ना. अशी दोरी जी फिक्स केलेली आहे कोणासोबत वेटसोबत. ठीक आहे. एक दोरी आहे जी फिक्स केलेली आहे एका वेटसोबत आणि ते वेट किती आहे 200 न्यूटन आणि ते 2 व्यक्ती मिळून ते 200 न्यूटनचं वेट उचलणार आहे. मग सांगितलं काय बघा की 1 rope इज इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री अँड अदर इज 30 डिग्री विथ द व्हर्टिकल. तर व्हर्टिकलसोबत त्या रोपचं इन्क्लिनेशन दिलेलं आहे बघा. ॲक्च्युअल रोप कशी राहिली असती या पद्धतीने. ही दोरी आहे आणि हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती, दोन्ही समजा खांद्यावर घेऊन चालत आहे. पण इथं काय लावलं आपण त्याच्यामध्ये वेट. आणि वेट कितीचं लावलं आहे 200 न्यूटन. आता 200 न्यूटन वेट लावल्यामुळे साहजिक आहे की दोन्ही व्यक्ती मिळून ते 200 न्यूटनचं वेट लावल्यानंतर वायर काही अशी टाईटच्या टाईट नाही ठेवू शकत. मध्ये जर वेट लावलं आहे तर दोरी खाली झुकून जाईल. म्हणजे दोरी इथून सरळ न राहता दोरी अशा पद्धतीने काहीतरी होऊन जाईल, अशी काहीतरी. ठीक आहे. आणि तेच सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये की दोरी जी आहे ती व्हर्टिकल ॲक्सिससोबत सांगितलं आहे. हां, व्हर्टिकल ॲक्सिससोबत किती इन्क्लाइंड आहे तर एक साईडला इन्क्लाइंड आहे 45 डिग्रीवर आणि दुसऱ्या साईडला इन्क्लाइंड आहे 30 डिग्रीवर.
तर मग समजून घेऊ आपण की या साईडला आपण किती डिग्री इन्क्लिनेशन घेतो आहे, 45 डिग्री, आणि या साईडला किती डिग्री इन्क्लिनेशन घेतो, समजा 30 डिग्री. हे तर काही 45 राहू शकत नाही ना, हे 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगल आहे. हे तुम्हाला कशावरून समजतं आहे, तर ही व्हर्टिकल लाईन आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ केली तर हाच अँगल 90 राहतो. तर म्हणजे हाच काय असला पाहिजे, 45 आहे ना. सेम तसंच त्या ठिकाणी. तर मग अशी काहीतरी डायग्राम येईल. मग आता आपण याला डायग्राम ड्रॉ करू. बघा, हा क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये 1-2 वेळेस विचारला गेलेला आहे. तर बघा आता काय करायचं, इथं एक मेन, हिअर इट इज अनादर मेन, दोघी मिळून एक रोवर एक वेट कॅरी करत आहे. वेट कितीचं सांगितलं आहे, 200 न्यूटन. ठीक आहे. तर याचा इथं व्हर्टिकलसोबत अँगल किती आहे, 45 डिग्री, आणि याचा व्हर्टिकलसोबत अँगल किती आहे, 30 डिग्री. आता वजन उचलत आहे म्हटल्यावर दोरीमध्ये ताण पडणारच, आणि ताण पडला म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण, टेन्शन. तर लेट्स सी या ठिकाणी जे टेन्शन येतं ते T1 आणि या साईडला जे टेन्शन येतं ते T2. आता याची फक्त मी FBD ड्रॉ करून देईल, बाकी काम तुमचं आहे. ठीक आहे. FBDमध्ये आपल्याला काय दाखवायचे राहतात, 3 फोर्स. मग या ठिकाणी काय राहील, टेन्शन T1, या साईडला ॲक्ट होणारं टेन्शन T2, आणि खाली ॲक्ट होणारं काय राहील, त्या बॉडीचं वेट. आणि वेट किती सांगितलं आहे त्यांनी, 200 न्यूटन. आता आपल्याला बघायचं आहे की अँगल किती राहतील. ठीक आहे. अँगल कसे आणि किती द्यायचे. तर हा अँगल किती आहे व्हर्टिकलसोबत, 45. ठीक आहे. झेड दिसतो आहे तुम्हाला, झेड बघण्याचा प्रयत्न करा. इथे हा झेडचा एक भाग, इकडं हा एक आला, असं जाईल वरती. तर हा झेड तयार झाला या ठिकाणी. तर हा अँगल किती राहील, 45. म्हणजे हा किती येणार आहे, 45. जर हा 30 आहे तर याचा इथं व्हर्टिकलसोबत अँगल किती असणार आहे, 30. परत एकदा रिपीट करूया. बघा, इथं एक व्यक्ती आहे, इथं एक व्यक्ती आहे, आणि दोघांनी मिळून एक वेट अटॅच केलेलं आहे दोरीला, दॅट इज 200 न्यूटनचं. आणि इथं त्या व्हर्टिकलसोबत त्याचा अँगल आहे 45, इथं अँगल आहे 30. ठीक आहे. ही डायग्राम अशीच ठेवू. आता याला आपण जास्त काही खराब करत नाही. इकडच्या साईडचं टेन्शन आपण दाखवलं आहे T1, इकडच्या साईडचं टेन्शन दाखवलं आहे T2. याच्यावरून ड्रॉ करायची मला ही FBD. तर आता अँगल किती दाखवायचे आहेत ते बघतोय आपण, है ना. तर अँगल कसे दाखवणार बघा, तर इकडचा अँगल किती आहे, 30. मी इथं परत ड्रॉ करून घेतो. बघा अशा पद्धतीने. आता माणसाने दाखवत मी, जस्ट टेन्शन सन ते दाखवतो आहे. इथं टेन्शन आहे T2, इथं टेन्शन आहे T1, इथं T2, इथं T1, आणि खाली वेट आहे तुमचं 200 न्यूटनचं. ठीक आहे. इथं अँगल किती होता, हा सांगितला आहे 45, हा सांगितला आहे 30. हा जर 45 आहे, झेड दिसतोय तुम्हाला, इकडचा हा झेड असा येईल. हा 45 आहे तर हा सुद्धा किती येणार आहे, 45. हा 30 आहे ना, तर हा सुद्धा किती येईल, 30. ठीक. आता याचा फायदा काय होऊ शकतो, जर हा आपला पॉईंट आहे ना, तर इथं जर मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढून घेतली समजा अशी, तर मला आता हे समजतं आहे का ही जर व्हर्टिकल लाईन आहे आणि ही जर हॉरिझॉन्टल लाईन आहे, तर हा अँगल किती असला पाहिजे होता, 90. 90मधनं हा किती आहे, 45. तर उरलेला हा किती राहील परत पुढचा, 45. जसं लास्ट क्वेश्चनमध्ये घेतलं होतं ना, लास्ट क्वेश्चनमध्ये बी आपल्याला व्हर्टिकलसोबत एक अँगल माहिती होता. तर हा 45, तर हा बी 45, आणि हे जर 90 आहे तर ह्या 90मधनं हा 45 गेला तर उरला 45, आणि खालचं परत हे 2 ॲक्सिसमधला अँगल किती राहतो, 90. तर हे 90 प्लस हे 45 किती होते, 90 आणि 45 135. तर T1 आणि 200 यांच्यामधला अँगल किती आला, 135 डिग्री. पुन्हा एकदा सांगतोय बघा, हे फक्त अँगलचाच पार्ट व्यवस्थित बघा. इकडे टेन्शन T1, इकडच्या साईडचं टेन्शन T2, इथं अँगल आहे 30, इथं अँगल आहे 45, खाली वेट येतं आहे 200चा. ठीक आहे. हा 45, तर इकडचा जो वरचा भाग आहे हा पण किती, 45. हा 30, तर हा इकडचा भागसुद्धा किती, 30. इथं जर मी ही जर व्हर्टिकल लाईन आहे माझी, है ना, ही व्हर्टिकल अशी जर मी इथं एक हॉरिझॉन्टल लाईन काढली, तर आपल्याला हे माहिती आहे की क्वाड्रंट ज्यावेळेस होतात तर सगळ्यांमध्ये अँगल कितीचे राहतात, 90 डिग्री. प्रत्येक 2 ॲक्सिसमधला अँगल 90. तर मग हा जर हा एक आहे आणि ही एक, तर अँगल किती असतो, हा 90. म्हणजे हा पूर्ण अँगल इथून इथपर्यंत किती यायला पाहिजे होता, 90. तर हा 90 आहे. तर ह्या 90मधनं हे जर 45 कमी केलं तर उरलेलं हे किती राहणार आहे, 45. हे 45 आणि हे खालचं किती, 90. हे 90 प्लस 45 किती होतील टोटल, 135. तर हा अँगल किती आला, 135. सिमिलरली जर हे
क्वाड्रंट आहे आणि या क्वाड्रंटमध्ये हा परत अँगल किती असणार आहे 90चं. तर या 90मधनं हे 30 कमी केले, 90मधनं हे 30 गेले, तर उरलं हा कितीचा अँगल होता मग 60चा. हा 60 आणि खालचा उरलेला 90. तर हे 90 आणि हे 60 हे दोघांमधला अँगल किती झाला मग 90 60 150 आणि हे 90 90 60 150 आणि हे 135. 150 आणि 135 जर केलं तुम्ही तर 285 आणि या 360मधनं हे 285 जर कमी केले तर उरलं किती 75. ठीक आहे. तर मग या पद्धतीने तुम्ही हे अँगल बघू शकता. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही थोडं हे अँगलचं परत एक दोनदा बघा म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. अँगल तयार झाले, पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. लॅमिस थेरम अप्लाय करणार. लॅमिस थेरम कसं अप्लाय करणार तर 200 समोरचा अँगल 75, 200 डिवाइड बाय साईन 75. पुढे T1 आहे तर T1 डिवाइड बाय साईन 150. इथे T2 डिवाइड बाय समोरचा अँगल साईन 135. इथून काय काढणार T1 आणि T2ची व्हॅल्यू ती तुम्ही काढू शकता. मी डायरेक्ट आन्सर लिहून देतो तुम्हाला. T1चं आन्सर आलं पाहिजे तुमचं 103.53 न्यूटन आणि T2चं आन्सर आलं पाहिजे 146.41 न्यूटन. आन्सर कसे काढायचे आहेत आपण हे पहिल्याच्या क्वेश्चनमध्ये शिकलेलो आहे. कोणाला कॅल्क्युलेशनमध्ये अडचण असेल तर त्याने व्हॉट्सअप करावं.